नाशिकमधलीच पुढची बातमी आहे। नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीमध्ये झालेल्या अत्याचार आणि धर्मांतर या प्रकरणामधील संशयित आरोपी अश्विनी चेनानी हिची आज पुन्हा एकदा एसआयटी कडून कसून चौकशी होणार आहे। तिच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे। न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वी आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न एसआयटी कडून असेल। या सगळ्या संदर्भाची अधिकची माहिती पुन्हा एकदा मुकुल कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात। मुकुल, अश्विनी चेनानी जी एचआर म्हणून देखील या कंपनीमध्ये काम करत होती, या चौकशी होईल, काय नेमकं समोर येतंय या प्रकरणामधून? अश्विनी चेनानीला काल दुसऱ्यांदा कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। त्यावेळेस 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। कालचा दिवस आणि आजचा पोलीस कोठडीच्या आधीचा हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे त्याला उद्या पुन्हा हजर केलं जाईल। परंतु दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांना काही माहिती आवश्यक आहे। अश्विनी चेनानीने 38 कॉल तौसिफ अत्तार याच्यासोबत केलेले आहेत, जो दानी शेख हा पूर्वी पहिल्या गुन्ह्यामध्येच त्याला अटक करण्यात आलेली होती। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, त्याच्याशी एकदा संवाद साधलेला आहे। त्याचबरोबर एक रजा मेनन नावाचा एक आरोपी आहे, त्याच्याबरोबर 22 कॉल मधून तिचं संभाषण झालेलं आहे। हे संभाषण नेमकं कशासाठी झालेलं होतं, काय एवढी विचारांची देवाणघेवाण झाली, हे जाणून घ्यायचं आहे। तिचे 78 मेल हे पोलिसांनी तपासलेले आहेत। एक आक्षेपार्ह चार्ट देखील पोलिसांना आढळून आले। त्यामुळे या संपूर्ण तांत्रिक बाबींचा पोलिसांना तपास करायचा आहे आणि म्हणूनच आज दिवसभरामध्ये तिची कसून चौकशी केली जाणार आहे। त्याचबरोबर आणखी एक माहिती समोर येते, एसआयटीने जे संशयित आरोपी आहेत याच्यातले 6 आरोपी त्यांच्या बँक खात्यांची देखील डिटेल्स आता घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यांना कुठून बाहेरून फंडिंग येत होतं का, त्यांचे आर्थिक व्यवहार नेमके कोणाकोणाशी होत होते, या संपूर्ण आता तपास प्रक्रिया ही जोराने सुरू आहे। त्यामुळे उद्याला न्यायालयामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढे दिवस उलटून गेले तरी एक महिला आरोपी, निदा खान नावाची महिला आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये। ती नेमकी कुठे आहे याचा शोध देखील घेतला जात आहे। अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी। तर नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीमधलं धर्मांतरणाचं प्रकरण समोर आलं होतं। कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची आता एसआयटी कडून चौकशी केली जाते। 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचाही एसआयटीला संशय आहे। महिला अत्याचार आणि धर्मांतरच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची तपासणी देखील आता वेगानं सुरू झाली आहे। संशयितांना देशाच्या बाहेरच्या व्यक्ती किंवा संघटना यांच्याकडून काही फंडिंग सुरू होतं का, या सगळ्याबद्दलचा तपासही सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।